नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोले कल्पतरू पॅटर्न आपले सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलो पहा जे ही मुंबई उच्च न्यायालय आहे भरती जी होऊ घातलेली आहे 26 एप्रिलला याचा पेपर आहे आणि याच्यावर आपण आधीच आपल्या कल्पतरू चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत. ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर अवश्य पाहून घ्या, कारण तुमचा रिझल्ट येण्यासाठी GSसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. जे प्रश्न मागील प्रिव्हियस इयरला 2018 ते 2025मध्ये जेही पेपर झाले बॉम्बे उच्च न्यायालयाचे त्यावर हे प्रश्न विचारलेले आहेत. आणि ते व्हिडिओ पाहून घेतले नसतील तर पाहून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आम्हाला प्रोत्साहन देते, लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण जरूरी करा. चला तर आपण आजच्या या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करू. पहा आपलं आजचं हे 6वं सेशन आहे. रिकामी जागा मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांनी लादलेल्या मीठ कायद्याविरोधात सत्याग्रहाचे आवाहन केले. मिठावर पण ब्रिटिशांनी दलिंद्रांनी जाचक कर लावला होता. आणि मीठ जसं गरिबाला पाहिजे होतं तसं श्रीमंतांनाही पाहिजे होतं, कारण एक मूलभूत म्हणजे आपला दररोज जेवणामध्ये तुम्हाला माहिती आहे मीठ लागते. आणि याच्यामुळे या अन्यायाविरुद्धात सविनय कायदेभंगामध्ये गांधीजींनी काय केलं, मिठाचा सत्याग्रह करायचं ठरवलं आणि अशी चेतावणी दिली ब्रिटिशांना. आणि ती मिठाचा सत्याग्रह कुठून चालू केला? साबरमती. साबरमती कुठलं? गुजरात. साबरमती हे आश्रम ते दांडी इथपर्यंत, लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर काय? दांडी. सत्याग्रहाचे आवाहन केले होते कुठून? साबरमती ते दांडी. हे जवळपास किती किमी होतं विचारतात पेपरला? 385 किमी होतं, लक्षात ठेवा. जे की साबरमती ते दांडी आपण अंतर पाहतो. साबरमती ते दांडी. साबरमती ते दांडी हे किती अंतर होतं? 385 किलोमीटर, म्हणजेच 241 मैल. मैलमध्ये पण विचारतात कधी कधी प्रश्न. किती अनुयायी यांच्यासोबत होते हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. तर गांधीजीसोबत जवळपास 78 अनुयायी होते. नंतर त्यांनी जवळपास 24 दिवस त्यांचं म्हणजे पैदल त्या यात्रा काढली होती त्यांनी. तर 24 दिवसामध्ये त्यांना बरेच लोक नंतर मिळाले होते, हजारोच्या वर लोक नंतर मिळाले होते. पण सुरुवातीला 78 लोकांना घेऊन त्यांनी दांडी यात्रा काढली होती. आणि जवळपास काय म्हणू आपण, दांडी यात्रा त्यांनी सुरुवात केली. 24 दिवस लागले होते आणि 6 एप्रिलला ते दांडीला पोहोचले. 6 एप्रिल या दिवशी दांडीला पोहोचले, म्हणजे आजचं 6 एप्रिलच तारीख आहे. आज आपण व्हिडिओ हे करत आहोत. तर 6 एप्रिलला ते दांडी येथे पोहोचले आणि मिठाचा सत्याग्रह, मीठ हातात घेऊन मिठाचा सत्याग्रह त्यांनी केला, लक्षात ठेवा. तर दांडी आपण पाहतो. याचं उत्तर रिकामी जागामध्ये गांधीजींनी ब्रिटिशांनी लादलेल्या मीठ कायद्याविरुद्ध सत्याग्रहाचे आवाहन केले. तर कुठे? दांडी येथे केले, लक्षात ठेवा. आणि साबरमतीपासून त्यांनी सत्याग्रहाची सुरुवात केली. साबरमती ते दांडी अंतर किती? 385 किलोमीटर. सोबत किती होते? 78 लोक. खालीलपैकी कोणत्या वनामध्ये सागवान, बांबू, साल, शिसवी, चंदन आणि खैर आढळते? दमट पानझडी वने. जवळपास इथं 100 ते 200 जवळपास मिलीमीटर पाऊस ज्या ठिकाणी पडतो तिथं हे दमट पानझडी वने आढळतात. निम्न सदाहरित म्हणजे जो तुम्हाला माहीत आहे कमी पावसाचं क्षेत्र राहते, कमी म्हणजे 100पर्यंत राहते. काटेरीमध्ये खूपच पाण्याचं जिथं कमी प्रमाण असते तिथंही काटेरी वने असतात. 70 मिलीमीटर पाणी पडतो तिथे बी राहते सेंटीमीटर. तर काटेरी वने, बोरी वगैरे, शेवरी वगैरे झाडं दिसतात तुम्हाला, बोराचे काटेरी वने म्हणतो आपण. सदाहरित वनेमध्ये जिथं सर्वाधिक जास्त पाऊस पडतो 250च्या वर. तर सदाहरित वने दिसतात तुम्हाला. आयोडीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? थायरॉइडला हा रोग होत असतो, गलगंड होत असतो, लक्षात ठेवा. पाहिला असेल कधी तुम्ही. तर हे आयोडीन पाहिजे आपल्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे कमतरतेमुळे होतो. रातांदळेपणा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. गाजरं खा, अजीवनसत्व होणार नाही तुम्हाला, रातांदळेपणा होणार नाही. त्यानंतर बेरी या B1 जीवनसत्वाच्या अभाव म्हणतो आपण, B1. B1 रायबोफ्लेविन. B2 B3 नायसिन. B4 पॅराडॉक्झिन. B5 आहे पेंटेथेनिक आम्ल. B4 नसते, B5 असते पेंटेथेनिक आम्ल. B6 असते. नंतर B8. B9 असते. फॉलिक ॲसिड. तर बेरीचे असे जवळपास 8 कॉम्प्लेक्स आहेत. पहिले पूर्वीचे लेक्चर पाहिल्यानंतर पाहून घ्या, एवढे डीपमध्ये विचारणार नाहीत. पण बेरी हा रोग B1 जीवनसत्वाच्या अभावी होतो. स्कर्वी हा रोग C जीवनसत्वाच्या अभावी होतो. स्कर्वी रोग हा काय विचारला जातो? म्हणजे हिरड्यातून रक्त येईल, लक्षात ठेवा. कधी मराठीमध्ये विचारलं तर हिरड्यातून रक्त येते. C जीवनसत्वाच्या अभावी. C जीवनसत्व म्हणजे तुम्हाला माहीत आहे हे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आपल्या शरीरातली. जीवनसत्वावरच विज्ञान म्हणलं तर जीवनसत्वावरचा एक तुमचा मार्क्स फिक्स आहे. नाहीतर एखादा एक महत्त्वाचा एखादा शास्त्रज्ञ विचारते, बस याच्या पलीकडे जाणार नाही. नाहीतर मग ब्लड ग्रुप विषयी विचारते. AO, AB,
ओके, याच्याबद्दल विचारते सर्वदाता कोण, सर्व घेता कोण. सर्वदाता म्हणलं तर ओ आहे, सर्व घेता म्हणलं तर ए बी आहे. याच्या पलीकडे जात नाही या पेपरला, त्यामुळे दुसरं जास्त वाचू बी नका, वेळ घालू बी नका. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली, तर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली, लक्षात ठेवा. ओके, विदा सावरकर यांनी जवळपास 1899ला मित्रमेळा स्थापन केली होती आणि मित्रमेळा याच्याहूनच त्यांनी नाव काय दिलं नंतर 1900ला ही स्थापन केली, अभिनव भारत ही संघटना. ओके, अभिनव भारत. नाशिकला अभिनव भारत विचारतात. मित्रमेळा ही नाशिकला होती, अभिनव भारताचं रूपांतर इथं केलं. नाशिकला याचं नाव विचारतात, कुठे केली, नाशिकला केली. ओके, जोसेफ मॅझिनीचं चरित्र वाटलं होतं. जोसेफ मॅझिनीनं अशीच एक संघटना स्थापन केली होती, त्याच्यावर नाही का त्यांनी अभिनव भारत केलेलं आहे. ओके, विनायक दामोदर सावरकर त्यांनी 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हटलेलं आहे. ओके, त्याला काळ्या पाण्याची शिक्षा पण झालेली आहे. कोणाला, विनायक दामोदर सावरकरला. त्यांचं हिंदुत्व हे पुस्तक लय प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारला आहे, त्यांचं हिंदुत्व पुस्तक हे प्रसिद्ध आहे. ओके, नंतर लाला लजपतराय पाहतो आपण. लाल बाल पालमधले हे जहालवादी नेतृत्व होतं. ओके, आयटक या जे काही पहिलं अधिवेशन होतं आयटकचं, इंडियन ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन जे स्थापन केली होती, त्याचे पण पहिले अध्यक्ष होते लाला लजपतराय. 1928ला सायमन कमिशनचा विरोध करताना 1928ला त्यांच्यावर लाठीहल्ला झाला होता आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर सॉन्डर्स या अधिकाऱ्याचा बदला घेतला होता, लक्षात माहिती आहे आपल्याला. ओके, राजगुरू सुखदेव यांनी. त्यानंतर दादाभाई नौरोजी माहीत आहे, ग्रँड ओल्ड मॅन म्हणतात त्याला. ओके, भारताचे पितामह. त्यांना आर्थिक सिद्धांतवाद मांडला होता. ओके, तुटीचा आर्थिक सिद्धांत मांडला होता, ड्रेन थेरी म्हणतात त्यांना. तर हे एक ज्येष्ठ वयानं होते, जास्त वयानं होते. त्यानंतर याचा प्रश्न विचारतात, 1886चं जे दुसरं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं, ओके, इंडियन नॅशनल काँग्रेसचं. ओके, तर त्याचे हे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष 1886च्या हे दुसरं अधिवेशन होतं. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते. कुठं होतं हे, कोलकाताला. यावर प्रश्न विचारतात, कोलकाता, दादाभाई नौरोजी. नंतर ते दुसऱ्यांदा पण झाले होते 1993ला. त्याच्यानंतर 1906चं अधिवेशन प्रसिद्ध आहे त्यांचं, कोलकात्याचं. ओके, कोलकात्याच्या अधिवेशनामध्ये त्यांनी पहिल्यांदा स्वराज्य या शब्दाचा उल्लेख केला होता. विचारू शकतात हे प्रश्न, स्वराज्याचा पहिले उल्लेख कोणी केला, तर ते दादाभाई नौरोजींनी केला. कुठे, 1906च्या अधिवेशनामध्ये. 1906चं अधिवेशन कुठं झालं, कलकत्ता इथं झालं. आणि याच अधिवेशनामध्ये थोडे भानगडी चालू झाल्या होत्या. ओके, की जहाला यांना अध्यक्ष द्या. मग फुटतं मग नंतर 1907च्या अधिवेशनामध्ये आपण सुरतच्या अधिवेशनामध्ये पाहतो. ओके, दादाभाई नौरोजी. त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये पहिले भारतीय सदस्य जाण्याचा त्यांचा मान आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे एक अर्थशास्त्रज्ञ होते, एक ज्येष्ठ वयाचे होते. नंतर राष्ट्रीय काँग्रेसचे 3दा अध्यक्ष राहिलेले आहेत. तर महत्त्वाचे पद आहे, म्हणजे आपण म्हणतो ते म्हणजे दादाभाई नौरोजी. एक मवाळवादी नेते होते. अजून प्रश्न विचारतात, मवाळ आणि जहालमधला ओके नेते देतात, तर एक मवाळवादी होते दादाभाई नौरोजी. ओके, आणि सर्वाधिक ज्येष्ठ होते त्यावेळेस. चाफेकर बंधू पाहतो आपण, बाळकृष्ण. ओके, हे चाफेकर बंधूने आपण रँडची हत्या केली होती. ओके, दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर. तर यांनी जी रँडची हत्या केली होती. रँडची हत्या का केली होती, कारण रँड हा जो काही प्लेग रोग पसरला होता 1897ला पाहतो आपण. तर 1897ला प्लेग या रोगाच्या जे काही निवारणासाठी तो घरामध्ये घुसू लागला, घराचं नुकसान करू लागला आणि अत्याचार त्याचे वाढले होते पुण्यामध्ये. म्हणून जे काय आपण म्हणतो चाफेकर बंधूंनी या रँडची हत्या केली होती. ओके, विनायक दामोदर सावरकर. तर इथं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिसते, अभिनव भारत. त्याच्या आधी त्यांनी मित्रमेळा संघटना स्थापन केली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले होते, तर जालियनवाला बाग हत्याकांडावर बरेच प्रश्न रिपीट झाले. याच्या आधीचं सेशन पाहतात तर फक्त वेगळ्या स्वरूपाने विचारलेलं आहे. इथं साल विचारलं म्हणजे याचा अर्थ हे प्रश्न घेण्यामागचं स्वरूप काय, टाकण्यामागे तुम्हाला देण्यामागचं कारण काय, की साल विचारतात महत्त्वाच्या गोष्टीचं. बरेच वेळा वाटतं आपल्याला साल विचारत नाहीत, फक्त कुठं घडलं होतं, काय घडलं होतं, कसं होतं, तसं नसते. तर हे 1919ला घडलं होतं, लक्षात ठेवा. याची तारीख पण विचारतात, 13 एप्रिल. भयावह एक म्हणजे आपण म्हणतो आपल्या भारतातलं हे घडलेलं. जवळपास 1000 लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पावले होते आणि 2000पर्यंत जखमी झाली होती. इतकं 1600 फेऱ्या झाल्या होत्या. कोण, जनरल डायर या दलिंदरानं. तर 1919ला 13 एप्रिलला हे हत्याकांड झालेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. ओके, 1929चं लाहोर अधिवेशन प्रसिद्ध आहे, जे की आपल्याला माहीत आहे पंडित जवाहरलाल नेहरू याचे अध्यक्ष होते. आणि इथं पहिले आपलं स्वातंत्र्य दिन साजरा करायचं ठरवलं होतं. 30 जानेवारी 1930ला रावी नदीच्या काठी आपण पाहतो आपला तिरंगा फडकवला होता. तर 1929चं अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. ओके, पंडित नेहरू. जे काही अधिवेशन आहेत महत्त्वाचे त्याच्यामधलं 1929चं अधिवेशन होतं. तर हे त्याला काय म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. ओके, याचे अध्यक्ष होते 1929च्या. 1970ला पाहतो आपण जे काही महत्त्वाचं अधिवेशन होतं. 1916ला जे काही ऐक्यकरण झालं होतं. नंतर ॲनी बेझंट हे 1917च्या अध्यक्षा होत्या.
आणि 1931चं कोणाचं होतं, जे काही सरदार वल्लभभाई पटेल दिसतात ते अध्यक्ष होते. तर याच्यामधून मी तुम्हाला जालियनवाला बागचं याच्यात का घुसलो, कारण काहीतरी ऑप्शनबद्दल सांगायचं म्हणून तुम्हाला सांगितलं. तर 1931ला सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते आणि म्हणजे याच्यामध्ये मूलभूत हक्काचा ठराव मान्य केला होता. ओके, तर हे मी बाकी काही या पर्यायामध्ये सांगायचं म्हणून तुम्हाला INCचे मी काय सांगितले, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशनं सांगितले. बाकी प्रश्न आपला विचारला होता जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड कुठं आहे, तर पंजाबला आहे. हे बाग होती, बैसाखी सणानिमित्त लोक जमले होते आणि जे काही रौलट कायदा होता या रौलट कायद्याचा विरोध करू लागले. मी आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर त्याची तारीख लक्षात ठेवा, 13 एप्रिल 1919. शिंपला कोणत्या गटामध्ये, मोलुस्का या गटामध्ये येते. मोलुस्का झाला, मोलुस्का गटामध्ये येते. तर मोलुस्का हा गट प्राणीसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा गट आहे. दुसरा मोलुस्का येते, गोगलगाय येते, दुसरा मोठा गट हा दुसरा मोठा. सर सर्वात मोठा कोणता आहे, आर्थ्रोपोडा आहे सर्वात मोठा. आर्थ्रोपोडा काय आहे सर, तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, याच्यामध्ये खेकडा बी येते, याच्यामध्ये झुरळ बी येते, याच्यामध्ये फुलपाखरं येतात बरेच. आणि जे काही आपल्या जगामध्ये किडे आहेत, किडे आपण जे म्हणतो, ओके, ते सर्व आर्थ्रोपोडामध्ये येतात. म्हणजे सर्वाधिक मोठा आहे, लक्षात ठेवा. इकायनोडर्माटा आपण काय म्हणतो, जे समुद्री जे काय आहे, ओके, तारामासा वगैरे, सी आर्चिन, इकायनोडर्माटा हे फक्त पाण्यामध्ये आढळतात. तर हे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. प्राणीसृष्टीशी संबंधित मी 2-3 प्रश्न पाहिले, तर वरवरचे क्वेश्चन विचारतात ते एकदा वाचून जा. ओके, भारताचे मॅनचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात, महाराष्ट्राचे वेगळे, महाराष्ट्राचे इचलकरंजी. वाचताना बरोबर वाचता कधी तुम्ही, बरेच मार्क हाताला घालत असतो आपण. पण ते भारताचे विचारलं, भारताचे काय, भारताचे अहमदाबाद आहे. अहमदाबाद काय आहे सर, मॅनचेस्टर हे एक UK मधलं म्हणजे इंग्लंडचं एक शहर आहे. इंग्लंडचं शहर आहे आणि येथे सर्वाधिक जास्त कापड उद्योग झाला होता त्यावेळेस, म्हणून याची उपमा दिलेली आहे मॅनचेस्टर म्हणून. तर मॅनचेस्टर हे अहमदाबादचा आहे. अहमदाबादला सर्वाधिक जास्त कापड गिरण्या आपण पाहतो, म्हणजे कापड उत्पादन पाहतो. म्हणून आपण संपूर्ण भारताचा मॅनचेस्टर कोणाला म्हणतो, अहमदाबादला. उत्तरेकडलं म्हणलं तर कानपूरला म्हणतात. उत्तरेकडील, भारताच्या उत्तरेकडील मॅनचेस्टर, उत्तरेकडील, तर उत्तरेकडील कानपूर. सर दक्षिणेकडील कोणतं मग, कोइंबतूर. दक्षिण कोइंबतूर, तामिळनाडू. ओके, तामिळनाडू. या गोष्टी लक्षात ठेवा. कानपूर उत्तरेकडील आहे भारताचं मॅनचेस्टर. सुरतला बऱ्याच गिरण्या आहेत. मुंबईला सर्वाधिक जास्त गिरण्या आहेत. म्हणजे मुंबईला काय म्हणतो आपण, सर्वाधिक कापड गिरण्या असणारी म्हणजे आपण त्याला राजधानी म्हणू आपण. सर्वाधिक जास्त कापड गिरण्या पहिले नाव होतं, म्हणजे भारताच्या मॅनचेस्टर मुंबईला म्हटलं जायचं, पण आता सर्वाधिक जास्त गिरण्या आहेत, संख्या जास्त आहे. पण सर्वाधिक उत्पादन म्हणलं आपण कापडाचं तर अहमदाबादला आहे. बाकी कानपूरला आपण चर्म उद्योग पण जास्त प्रमाणात आहे, चामड्याचा उद्योग. तर याला उत्तरेकडील मॅनचेस्टर म्हणतात आणि दक्षिणेकडील कोइंबतूरला म्हणतात, जे की तामिळनाडूला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मॅनचेस्टर, महाराष्ट्र राज्याचे मॅनचेस्टर कशाला म्हणतात, तर इचलकरंजी. ओके, मॅनचेस्टर इचलकरंजी आता महानगरपालिका पण झालेली आहे, इचलकरंजी. ओके, 28वी महानगरपालिका आपली आता झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विद्युत धारेचे एकक कोणते, एम्पियर. व्होल्ट कशाचे आहे, पहा बरं. विद्युत धारेचे एकक आहे, विद्युत धारेचे काय म्हणू आपण, शक्तीचे एकक, विद्युत शक्तीचे एकक वॅट आहे, लक्षात ठेवा. ओके, विद्युत धारेचे रोधक म्हणलं तर कोण आहेत, ओहम आहे, लक्षात ठेवा. व्होल्टचे मला सांगा बरं, विभवांतराचे एकक आहे, विभवांतर. ओके, प्रश्न घेण्यामागचं कारण काय, एकक विचारतात, विज्ञानामध्ये डीप नका जाऊ, एवढंच करा बस. मी सांगतो तुम्हाला, बरेच प्रश्न पाहिले, बऱ्याच गोष्टी केला अभ्यास, त्याच्यामध्ये लय याच्या दूर जात नाही. एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ पाहून जा, एक जे एकक पाहून जा, आणि एक मी बरेच वेळा ते सांगाल तुम्हाला, अजीवनसत्व, बजीवनसत्व, क जीवनसत्व, ते करून जा. याच्यावरला क्वेश्चन तुमचा जाणार नाही. बाकी एखादा जर हार्ड विचारला तर कोणालाच येत नाही असा एखादा तरी टाकू शकता. तर विद्युत रोधक म्हणू आपण त्याला, ओहम आहे विद्युत रोधक. ओके, रोधक करण्याचं काम कोणते, ओहम करतात. ओके, ओहमचं असं हे आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, सम्राट अशोकाच्या शिलालेखांना प्राचीन म्हणलं बुद्ध महावीर करून जा. बाकी याच्यामध्ये ऋग्वेद वगैरे काही विचारलेले आहेत, रामायण महाभारताबद्दल विचारलं, पण वरवरचं विचारतात. ओके, याच्याबद्दल प्राचीनमध्ये एकदम डीप नाही जात. तर हे सम्राट अशोकाचे आपल्याला माहीत राहते मुख्यत्वे लिपी कोणती होती, ब्राह्मी लिपी होती. त्याचे शिलालेख पाहतो आपण 90% जे शिलालेख पाहतो तर ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. ओके, तर ब्राह्मी लिपी ही जे काय म्हणतो आपण,
जे आपण मराठी लिहितो डावीकडून उजवीकडे लिहिणारीच ब्राह्मी लिपी आहे. खरोष्ठी लिपी पाहतो आपण. याच्यामध्ये जे अशोक सम्राटाचे जे शिलालेख दिसतात ओके, त्यांनी बुद्ध विहार जे काय आपण म्हणतो निर्मित केलेले आहेत, त्याच्यामध्ये खरोष्ठी जी काही लिपी दिसते ते खरोष्ठी लिपी तुम्हाला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दिसते, जी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. पाली भाषा आहे, लक्षात ठेवा पाली भाषा आहे. जे काही बुद्ध धर्मातील त्रिपिटक दिसते तुम्हाला त्रिपिटक, तर त्रिपिटक याच भाषेमध्ये आहे. त्रिपिटक बुद्ध धर्माचा ग्रंथ, याच्यामध्ये 3 टोपल्या म्हणतो आपण ओके, विनयपिटक, सुत्तपिटक, अधिधम्मपिटक. तर हे पाली भाषेमध्ये आहे. पाली भाषेला 2024ला आपण पाहतो 3 ऑक्टोबर 2024ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे पण प्रश्न विचारतात. अभिजात भाषा मराठीला भेटला आणि पालीला पण भेटला. मराठी भेटला, पाली भेटला, आसामी भेटला, बंगालीला भेटलेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. अभिजात भाषा महत्त्वाच्या ठराविक गोष्टी विचारतात ओके. अभिजात भाषा दर्जा भेटला. देवनागरी लिपी आपण पाहतो मराठी लिहितो, हिंदी लिहितो, संस्कृत लिहितो. कोणत्या देवनागरी लिपीमध्ये? मराठी लिहितो, हिंदी लिहितो ओके. याच्या आधी कोणती आहे? संस्कृत आहे. तर हे डावीकडून उजवीकडे लिहिणारी आपली देवनागरी लिपी आहे, लक्षात ठेवा ओके. तर ब्राह्मी लिपीमध्ये तुम्हाला अशोक सम्राटाचे शिलालेख दिसतात सर्वाधिक जास्त. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी ओके. पहिले त्याला काय म्हणू आपण, आर्थिक तुटीचा सिद्धांत मांडला होता, ड्रेन थेरी मांडली होती त्यांनी, तर ते कोण होते? दादाभाई नौरोजी ओके. लोकमान्य टिळक आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात त्यांना. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटल्या जाते? बरेच वेळा रिपीट क्वेश्चन. भारतीय असंतोषाचे जनक ओके. विस्टन चर्चिल यांनी म्हणलं होतं त्याला. कोणाला? लोकमान्य टिळकाला. गोपाळकृष्ण गोखले, नामदार गोपाळकृष्ण गोखले, नामदार म्हटलं ते जातात. भारत सेवक समाजाची स्थापना केली. याला राजकीय गुरु होते कोणाचे? राजकीय गुरु होते हे गांधीजीचे, लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारतात. गोपाळकृष्ण राजकीय गुरु कोणाचे होते? महात्मा गांधीजीचे ओके, महात्मा गांधीजी. आणि यांचे कोण होते? गोपाळकृष्ण गोखलेचे तर रानडे होते, लक्षात ठेवा. गोपाळकृष्ण गोखलेचे कोण होते? तर रानडे होते ओके. याच्यावर पण प्रश्न विचारतात. दादाभाई नौरोजी आपण ग्रँड ओल्ड मॅन पाहतो ओके. त्यानंतर महात्मा गांधी, महात्मा हे पदवीचा त्यांना रवींद्रनाथ टागोरने दिली होती, महात्मा पदवी ओके. रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रपिता कोणाला दिली होती? सुभाषचंद्र बोसनं ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणता घटक भारतीय हवामानावर परिणाम करत नाही? पूर्वेकडून येणारे चक्रीवादळ हे काही करत नाही, लक्षात ठेवा. पूर्वेकडून चक्रीवादळ जे येतात ते भारतीय हवामानावर परिणाम करत नाहीत ओके. खालीलपैकी कोणते घटक भारतीय हवामानावर परिणाम करतात? पूर्वेकडून येणारे जे काही वारे आहेत ते भारतीय हवामानावर परिणाम करत नाहीत. बाकीचे करतात. मग समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सपाटीपासूनचे अंतर आणि अक्षवृत्त हे करतात, बाकीचे करत नाही. पूर्वेकडील वारे. 1857च्या लखनौमधील उठावाचे नेतृत्व विचारतात. लखनौमधील उठावाचे नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महल अवधची म्हणू आपण त्याला ओके. बेगम हजरत महल यांनी 1857च्या लखनौमधील उठावाचे नेतृत्व केले होते. दिल्लीचं मीर जाफरनं केलं होतं, बख्त खाननं केलं होतं ओके. झाशीचं कोणाला केलं होतं? राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं ओके. त्यानंतर सातारा पाहतो आपण, तात्या टोपे. कोण? तात्या टोपे नाही, तात्या टोपे यानं कानपूरचं केलं होतं. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे ओके. तर बाकीच्या गोष्टी पहा, याच्यावर प्रश्न विचारतात. संबलपूरचं केलं होतं, जगदीशपूरचं केलं होतं ओके, सिंग यांनी. तर बेगम हजरत महल तुम्हाला दिसते, अवधची बेगम, तीच म्हणतो आपण त्याला बेगम हजरत महल ओके. बेगम हजरत महल हिने केले होते, लक्षात ठेवा ओके. बेगम हजरत महल. साताऱ्याचं कोणं केलं होतं? कमेंट करून सांगा मला. सातारा माहीत आहे मला, पण तुम्हाला विचारायला. सातारा ओके. कोणं केलं होतं? रंगो बापूजी गुप्ते ओके. बरं जाऊ द्या. बाकीचं काही असेल तर याच्याबद्दल बाकीच्या जे असते कमेंट करून सांगा ओके. महाराष्ट्रातील कोणं केलं होतं, लक्षात ठेवा ओके. राज्यघटनेतील कोणत्या कलमाला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे? मी त्या बऱ्याच सेशनमध्ये सांगाल तुम्हाला. मूलभूत हक्क करून जा, तोंडपाठ करून जा. तोंडपाठ म्हणजे तुम्हाला माहीत तरी करून घ्या. कलम 15 काय, कलम 14 काय, म्हणजे तुम्हाला ऑप्शनमधून एलिमिनेट करायला जमलं पाहिजे. तर कलम 32मध्ये मूलभूत हक्क, त्याला काय म्हणू आपण? आंबेडकरांनी घटनात्मक उपाययोजनाचा हक्क म्हणतो आपण याला. घटनात्मक उपाययोजनाचा हक्क म्हणजे काय? जे काही तुमचे मूलभूत हक्कावर गदा येईल, हे कोणी राज्य सरकार म्हणून, केंद्र सरकार, कोणत्या बापालाही, म्हणजे जगातला कोणताही असा व्यक्ती आहे म्हणजे भारतातला की तुमचे ते मूलभूत हक्क काढून घेऊ शकेल. कारण तुम्ही डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये ती दाद मागू शकता की माझ्या मूलभूत हक्कावर गदा आली.
कारण तुमचं जीवन जगण्याचा, तुम्हाला स्वतंत्र राहण्याचा, तुम्हाला भाषण करण्याचा, तुम्हाला पूर्णतः ओके संघटना स्थापन करायचा आपण कलम 19 पाहतो. एक सन्मानानं जीवन जगण्याचा आपण कलम 19-20 पाहतो. ओके, तुमचं जीविताचं संरक्षण पण दिलेलं आहे. तर हे सर्व तुम्हाला अधिकार दिलेले आहेत. कलम 19 पाहतो आपण भाषण करण्याचं, जमाव करण्याचं, उठाव करण्याचं, निशस्त्र जमाव करण्याचं, त्यानंतर संचार करण्याचं, कुठेही जागा खरेदी करण्याचं, हे तुम्हाला स्वातंत्र्य. कलम 21 मला जीविताचं संरक्षण दिलं, स्वाभिमानानं जीवन जगण्यास दिलं. कलम 14 आपण पाहतो काय कायद्यासमोर समानता आहे सर्व व्यक्ती. म्हणून तुमचे हे कोणतेही जे अधिकार आहेत कलम 12 ते कलम 35पर्यंत कोणीही छिनावून घेऊ शकत नाही. ओके, याच्यामध्ये फक्त कलम 31 जे काही संपत्तीचा अधिकार होता आहे 44च्या घटनादुरुस्तीने बदलला. कारण संपत्ती जर घटनात्मक अधिकार असता तर तुम्ही डायरेक्ट म्हणले असते की माझ्या संपत्ती हे माझ्या म्हणजे मूलभूत हक्कावर गदा यायली, मग तुम्ही भ्रष्टाचार करून कमवलं असतं. म्हणून 44व्या घटनादुरुस्तीने आता त्याला एक कायदेशीर हक्क बनवला. ओके, संपत्तीचा अधिकार. बाकी तुमचं मूलभूत हक्क जे आहेत त्याच्यावर कोणीही गदा आणू शकत नाही. कारण मूलभूत हक्कावर जर तुमच्या गदा आणली तर तुम्ही डायरेक्ट थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत सुवर्णसिंग समितीने केलेला आहे, लक्षात ठेवा. 44 नाही तर 42व्या घटनादुरुस्ती मिनी राज्यघटना म्हणतात, इंदिरा गांधीने घडवून आणलेली आहे, लक्षात ठेवा. ओके, सार्वभौम आपण धर्मनिरपेक्ष शब्द पाहतो तर या घटनादुरुस्तीने झालेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी झाल्या त्यानं, जे काही कार्यकाळ वाढवला होता. ओके, लोकसभेचा ते पुन्हा कमी केलेला आहे 43-44व्या घटनादुरुस्तीनं. तर 42वी घटनादुरुस्ती आहे, जवळपास त्याच्यामध्ये 10 कर्तव्य होते. राष्ट्रगीताचा सन्मान करेल, जे काय आपले शहीद वगैरे झाले आहेत त्यांचा सन्मान करेल, या प्रकारचे जवळपास राज्यघटनेमध्ये किती दिले होते 10 कर्तव्य दिले आहेत. 11व्या कर्तव्यानंतर 86व्या घटनादुरुस्तीनं शिक्षणासंबंधित 2002ला वाढवलेलं आहे. तर 11 कर्तव्य सध्या लक्षात किती ठेवा, 11 कर्तव्य. ओके, किती कर्तव्य आहेत, 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 44व्या घटनादुरुस्तीनं आपण पाहतो संपत्तीचा अधिकार काढून घेतला. 61व्या घटनादुरुस्तीनं काय केलं, लग्नाचं म्हणाले बाबा, मतदानाचं वय, मतदानाचे वय काय केलं होतं 21 वरून 18 गेले होते, 18. ओके, एकदमच मग मतदाराची संख्या पण वाढली होती. ओके, 1989ला झालं होतं हे. कितवी घटनादुरुस्ती, 61वी घटनादुरुस्ती. 73वी घटनादुरुस्ती पाहतो आपण, पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला होता. ओके, आपण परिशिष्ट 11 आणि 12 पाहतो. किती विषय आहेत पंचायत राज याच्यामध्ये, ग्रामीण याच्यामध्ये 29 विषय आहेत. इकडे किती आहेत, 18 आहेत वाटते आहेत. ओके, शहरी याच्यामध्ये. इस्रोचे मुख्यालय कुठे आहेत, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बेंगळुरूला. ओके, कर्नाटकची राजधानी. ओके, श्री सतीश धवन प्रक्षेपण केंद्र पाहतो आपण, उपग्रह ते आहे श्रीहरिकोटाला. श्री सतीश धवन. ओके, आणि बेंगळूर म्हणजे कर्नाटकची राजधानी आहे, इथे आहे, लक्षात ठेवा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन पहा बरं. हसवणारा वायू नायट्रस ऑक्साईड आहे, याच्यामध्ये गुंगी पण येते याच्यामध्ये, लक्षात ठेवा. कार्बन डायऑक्साईड कशामध्ये वापरतात सांगा बरं, अग्निशामक दलामध्ये वापरतात कार्बन डायऑक्साईड. ओके, त्यानंतर मिथेन बायोगॅसमध्ये पाहतो आपण. हायड्रोजन सर्वात हलका आहे. ओके, बायोगॅस आपण पाहतो, मिथेनचा उपयोग आपल्यासाठी बराच. हायड्रोजन सर्वात हलका. ओके, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड अग्निशामक दल. नायट्रस ऑक्साईड काय आहे, हसवणारा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पेशींचा ऊर्जा कारखाना तंतुकणिकाला म्हणतात. केंद्रक स्थानी असते तंतुकणिका. उत्तर काय, पेशींचा ऊर्जा कारखाना कोणास म्हणतात, तंतुकणिकाला म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली, पानिपतची तिसरी लढाई झाली बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये झाली. मराठा आणि अहमद अब्दाली यांची दुसरी लढाई झाली होती. ही पहिली, पानिपतची पहिली, ही पानिपतची दुसरी. जवळपास 1526ला झाली होती पानिपतची दुसरी, आणि 1556ला तिसरी झाली होती. अकबर व हुमायून ही तिसरी. ओके, ब्रिटिश आणि मराठा काळ आपल्याला पाहायचं, 3 युद्ध झाली होती त्याच्यामध्ये. आपण पाहतो 1775 पासून तर 1818ला मराठीशाही संपुष्टात आली. तिसरं युद्ध भीमा कोरेगाव आपण पुण्याला पाहतो. तर इथं 1818पर्यंत म्हणजे झालेलं युद्ध होतं. 1802ला दुसरं पाहतो आपण, 3 ते 5 पर्यंत, 2 ते 5 पर्यंत 3 युद्ध झाली होती ब्रिटिश आणि मराठ्यातली. ओके, 3 युद्धामध्ये मराठ्याचा विजय झाला होता. कोणत्या महाकाव्याला जगातील सर्वात मोठे महाकाव्य म्हणतात, तर याच्यामध्ये महाभारत म्हणतात. ओके, महाकाव्य महाभारतला म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर रामायण आहे वाल्मिकीने लिहिलेलं. ओके, त्यानंतर ऋग्वेद सर्वात प्राचीन म्हणतात, ऋग्वेदला सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता, ऋग्वेद आहे. ओके, आणि रामायण आहे आणि महाभारत. ओके, सर्वात जवळपास 1,00,000 श्लोक आहे त्याच्यामध्ये, म्हणून याला सर्वाधिक मोठे महाकाव्य म्हणतात. कशाला, महाभारताला. ओके, महाभारताला असे प्रश्न तुम्हाला प्राचीनवर याच्यावर विचारतील, लक्षात ठेवा. ओके,
रिकामी जागा यांच्या प्रॉपर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने ब्रिटिश राजवटीमुळे झालेल्या आर्थिक परिणाम, ब्रिटिश कशा आपली संपत्ती इंग्लंडला घेऊन जात आहेत या संपत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे या ग्रंथामध्ये. त्या ग्रंथाचं नाव आहे प्रॉपर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. ओके, तर ते कोणाचं पुस्तक होतं पाहे, त्याच्यावर टीका कोणी केली या पुस्तकातून, तर ते दादाभाई नौरोजीने केलेलं लक्षात ठेवा. ओके, दादाभाई नौरोजी, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. ओके, रास्त गोपतार यांचं एक गुजराती वर्तमानपत्र होतं, रास्त गोपतार. ओके, रास्त गोपतार साप्ताहिक म्हणू आपण त्याला एक. ओके, रास्त गोपतार. तर एक होतं गुजराती भाषेत, याच्यावर प्रश्न आलेला आहे गुजराती भाषा, कोणाचा, दादाभाई नौरोजी. आणि त्याचं पुस्तक कोणतं होतं, प्रॉपर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया, म्हणजे इंग्रज आपली कशी संपत्ती लुटत आहेत आणि घेऊन जातात ब्रिटिश आपल्या देशामध्ये, ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बद्रुद्दीन तैयबजी लक्षात ठेवा 1887च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1887चं अधिवेशन मद्रासचं पाहतो आपण, याचे ते अध्यक्ष होते. पहिले मुस्लिम अध्यक्ष विचारलं तर बद्रुद्दीन तैयबजी होते, लक्षात ठेवा, पहिले मुस्लिम. कारण या अशा गोष्टी पहिल्या दुसऱ्या आणि इंडियन नॅशनलचे काही अधिवेशन महत्त्वाचे आहेत ज्यावर प्रश्न रिपीट येतात. म्हणून अबुल कलाम आझाद पहिले आपण काय पाहतो रे, पहिले शिक्षण मंत्री होते. गोपाळकृष्ण गोखले, नामदार गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतर भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती, तर नामदार गोपाळकृष्ण गोखले, भारत सेवक समाज. ओके, त्यानंतर 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते, बनारस अधिवेशन. ओके, कोण सांगा तुम्ही, गोपाळकृष्ण गोखले. ओके, याच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, आणि एक मवाळवादी होते ते, गोपाळकृष्ण कोण होते, मवाळ होते, प्रश्न विचारतात. बद्रुद्दीन ते अबुल कलाम पहिले शिक्षण मंत्री होते. ओके, पहिले शिक्षण मंत्री होते आपले, आणि बरेच काळ हे सलग काय म्हणू आपण, राष्ट्रीय सभेचे किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष पण राहिले आहेत. ओके, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बिलकुल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि एक लाईक करा. व्हिडिओ जर आवडत असेल, चांगले जर प्रश्न वाटत असतील, तुमच्या फायद्याचे वाटत असतील, तुमचा रिझल्ट येण्यासाठी काहीतरी या प्रश्नाची मदत होत असेल तर लाईक करा, म्हणजे आम्हालाही थोडी प्रोत्साहन मिळते, उत्साह निर्माण होतो आमच्यातही. तर ते करत जा, एक लाईक करायला काही वेळ नाही जात, एका सेकंदात एक लाईक होते, लाईक करत जा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब पण करा चॅनलला, कारण बरेच आपण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत आहोत. 26 तारखेचा जो पेपर आहे त्यासाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त आपले लेक्चर ठरतील, ही मी तुम्हाला आश्वासित करतो. भारतीय संविधानात समान नागरी कायदा पहा, 44व्या कलमामध्ये दिलेला आहे समान नागरी कायदा. तरी समान नागरी कायदा याच्यावर अजून एक चालू घडामोडीमध्ये प्रश्न तुम्हाला विचारायची दाट शक्यता आहे. तर चालू घडामोडीमध्ये प्रथम राज्य स्वीकारलं कोण, स्वातंत्र्यानंतर. स्वातंत्र्याआधी आपल्याला 1867ला पाहतो की जे काही पोर्तुगीजची सत्ता होती गोव्याला, तर गोव्याला तेव्हापासून समान नागरी कायदा आहे. परंतु त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपण पाहतो तर पहिलं उत्तराखंड राज्य आहे, लक्षात ठेवा, उत्तराखंड. तर उत्तराखंड राज्यानं समान नागरी कायदा स्वीकारलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये विवाह असो, लग्न असो, विवाह असो, त्यानंतर घटस्फोट, बऱ्याच गोष्टी. ओके, त्याच्यामध्ये समान नागरी कायदा असेल असं यांनी केलेलं आहे. तर उत्तराखंड पहिलं आणि गुजरात दुसरं. गुजरातवर प्रश्न विचारतात, कारण गुजरातनं आता हे सध्या काय म्हणू आपण, समान नागरी कायदा हे केलेला आहे. ओके, लागू केलेला आहे आपल्या राज्यामध्ये. तर कलम 44 आहे. कलम 40नुसार पंचायत राज आहे. ओके, धबधबा आणि नद्यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळते. धुवाधार धबधबा नर्मदा नदीवर, बरोबर आहे. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर, नर्मदा नदीवर. शिवसमुद्र धबधबा कावेरी नदीवर. ओके, तर केवळ 1 आणि 2 हे दोन्ही बी आहे, तर योग्य प्रकारे दोन्ही बी आहे, दोन्ही जोड्या बरोबर आहे. धुवाधार धबधबा नर्मदा नदीवर आहे आणि शिवसमुद्रास धबधबा कावेरी नदीवर, शिवसमुद्रम म्हणू आपण त्याला. खालीलपैकी कोणते शहर सिंधू आणि गंगा नदी प्रवाहाच्या दरम्यान आहे. अंबाला हे शहर आहे, लक्षात ठेवा. हरिद्वार हे गंगा नदीच्या याच्यावर आहे, लक्षात ठेवा, अंबाला. ओके, बाकी भीमा पाहतो आपण, त्याला काय म्हणतो, चंद्रकोरीचा आकार होतो, मग चंद्रभागा. भीमा नदीच्या काठी पंढरपूर पाहतो आपण. ओके, बाकी पंचगंगा पाहतो आपण, कोल्हापूर. त्यानंतर वर्धा पाहतो आपण, इकडं वर्धा वगैरे येते. त्यानंतर आपण महत्त्वाची पैनगंगा पाहतो. ओके, यवतमाळ वगैरे वसलेल्या याच्यावर पैनगंगा नदीच्या याच्यावर. अजून महत्त्वाची नदी मला कोणती आठवणार, तापी नदी आहे, याच्यावर प्रश्नाला विचारला आहे. तापी नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहेत, तर भुसावळ वसले आहे, भुसावळ. पंचगंगा विचारला आहे, कोल्हापूर. बाकी भीमा वगैरे आपण सोलापूर वगैरेमधून जाणारे पाहतो. तर जास्त जर विचारणे म्हणजे तर गोदावरी विचारतात. नंतर मोरणा विचारतात, मोरणा नदीच्या काठी अकोला वसलेला आहे. ओके, कन्हान नदीच्या काठी कामठी वसला आहे, कन्हान, कामठी शहर.
ओके, नागपूरमधला तालुका पाहतो आपण कामठी. त्यानंतर नागपूर नाग नदीच्या काठी, तर नागचं आपल्याला येऊन जाईल, सोपा आहे. परंतु याच्यामध्ये गोदावरीचं पहा, गोदावरी पैठण आहे, नाशिक आहे, त्यानंतर नांदेड आहे. तर हे वसलेली शहर आहे त्याच्या काठावर. चंद्रभागा नदीकाठी म्हणजेच भीमा नदी आहे, चंद्रकोरीचा आकार होते म्हणून त्याला चंद्रभागा म्हणतात. तिथे पंढरपूर हे आपलं तीर्थक्षेत्र पाहतो आपण वसलेलं आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, तापीचं बऱ्याच वेळा विचारलं आहे याच पेपरमध्ये तुमच्या, तर भुसावळ आहे हा, लक्षात ठेवा. कारण उत्तरेकडे ती वाहते, तापी नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणून म्हणाले तुम्हाला. ओके, बाकी शरयू नदी विचारतात, कारण अयोध्या हे शहर आहे, शरयू नदीच्या काठी बसलेलं आहे, लक्षात. ओके, कोयना आहे, कोयना नदीच्या काठी कोणता आहे रे? आग्रा आहे, दिल्ली आहे. ओके, खालीलपैकी कोण अर्जुन पुरस्कार, दुसरा पुरस्कार म्हणतो आपण क्रिकेट याच्यामधला, 1961ला सुरुवात झालेली आहे. 1961ला पहिला पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? आपण म्हणतो बास्केटबॉलमधला, तर तो आहे सरबजीत सिंग. याच्यामध्ये हॉकीमधला बी सरबजीत आहे, पण फुटबॉलमधला विचारला पहिला आपल्याला सरबजीत सिंग. आता मनू भाकर वगैरे आपण पाहतो. ओके, हरमनप्रीत सिंग पाहतो, तर त्यांना भेटलेला, लक्षात ठेवा. ओके, डी गुकेश पाहतो, यांना सध्या 2024-25 आपण पाहतो भेटलेला. मुस्लिम लीगने कोणत्या तारखेला प्रत्यक्ष कृती दिन, पहा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून घोषित केलेला होता. आता आम्हाला पाकिस्तान वेगळंच पाहिजे बाबत झाला आता. तर ही तारीख आहे 16 ऑगस्ट 1946. मोहम्मद अली जिना ऐकायला तयार नव्हता, तर प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्टला केलेला आहे. तर मुस्लिम लीगने, लक्षात ठेवा. ओके, मुस्लिम लीग कधी स्थापन झाली होती याच्यावर प्रश्न विचारतात. 1906ला स्थापन केली होती, 1906ला. ओके, मोर्ली मिंटो कायद्यानंतर त्याला 1909ला काय दिला होता? 1909ला यांना वेगळा मतदारसंघ पण दिला होता, मुस्लिमांना वेगळा मतदारसंघ. ओके, मतदारसंघ. इथूनच मग भानगडी सुरू झाल्या. मग पुन्हा 1916ला लखनौ करारामध्ये एकत्र आले. इंग्रजी भाषा व आधुनिक शस्त्राच्या शिक्षणाचे समर्थन करण्यासाठी कलकत्ता येथे कोणी मोहम्मद लिटररी सोसायटी स्थापना केली? तर तो आहे अब्दुल लतीफ. ओके, त्याला काय म्हणू, नवाब अब्दुल लतीफ याने कोणती इंग्रजी व आधुनिक शास्त्राच्या शिक्षणाचे समर्थन करण्यासाठी कलकत्ता येथे, लक्षात ठेवा, कुठे स्थापन केली म्हणून विचारतात, तर कलकत्ता येथे स्थापन केली होती. कोणती विचारतात? मोहम्मदन लिटरसी सोसायटी स्थापन केली होती, तर ते केली होती नवाब अब्दुल लतीफ यांनी केली होती. ओके, मर्यादित षटकांच्या, म्हणजेच आपण आता 50 ओव्हरचं म्हणतो, वन डे म्हणतो, एक दिवसीय क्रिकेट म्हणतो, त्याच्यामध्ये विश्वचषकाचे पहिले वर्ष कोणते होते? तर पहिली वन डे मॅच झाली 1971ला, पहिला विश्वकप झालेला आहे 1971ला. ओके, 1971ला, आणि पहिला विश्वकप झालेला आहे 1975ला. तेव्हा हे 60 ओव्हर होते, 60. ओके, 60 ओव्हर म्हणू आपण त्याला, 60 ओव्हर होते. आणि याच्यामध्ये पहिला वर्ल्ड कप कोणी लिहिलेला आहे? वेस्ट इंडिज. पहिला वर्ल्ड कप विचारतात, कोणी नेला आहे? वेस्ट इंडिजने नेला आहे. आणि कोणाला हरून? ऑस्ट्रेलिया हरली, बरं वाटते आपल्याला कवा, ऑस्ट्रेलियाला हरून. तर वेस्ट इंडिजनं पहिला वन डे वर्ल्ड कप नेला आहे. भारतानं कधी नेलेला आहे? 1983ला. ओके, कोण कॅप्टन होते तेव्हा? कपिल देव विचारतात. ओके, कपिल देव 1983ला. नंतर 2011 काय धोनीच्या कार्यकाळामध्ये नेलं आहे. आणि आता आपण 2024 आणि 26ला सलग 2 काय नेलं आहे? T20. त्याच्या आधी 2007ला पण नेलेला आहे. तर 1975ला पहिला मर्यादित शतकाचा, म्हणजे आपण काय म्हणतो आता त्याला 50 ओव्हरचा मॅच म्हणतो आपण. ओके, तर तो पहिला खेळवला गेलेला आहे विश्वचषकामध्ये 1975ला, आणि पहिला जर म्हटलं तर 1971ला. नेक्स्ट क्वेश्चन, पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिणेकडील पट्टीला पुढीलपैकी काय म्हटले जाते? दक्षिण, कोरोमंडल, मलबार, कोकण. तर याचं मला तुम्ही कमेंट करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. आणि बाकी जे पर्याय आहेत, ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगत राहतो, ओके, विश्लेषण, तर मला विश्लेषण करून सांगा की कोरोमंडल काय म्हणू आपण, दक्षिणेकडील पट्टीला पुढीलपैकी काय म्हणलं तर म्हणजे कोरोमंडल आहे, कोकण आहे, मलबार आहे की कन्नड आहे, ते मला सांगून द्या. ओके, कुठे कुठे हे पठार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, शेवटचा क्वेश्चन म्हणजे 29वा क्वेश्चन. सत्तव, राजस आणि तमास या 3 गुणांचे वर्णन कोणत्या ग्रंथात केलेले दिसते आपल्याला? आता भगवद्गीतेमध्ये केलेले आहे. जातकमध्ये तुम्हाला माहीत आहे भगवान बुद्धाच्या जे काही आपण कथा म्हणतो ते सांगितलेले आहेत. आणि रामायण आहे, महाभारत. रामायण खूप म्हणजे ओके एक आहे, पुराण एक आहे. ओके, खूप प्राचीन आहे ते ग्रंथ, आपण हिंदू धर्मातील पाहतो, रामायण, महाभारत, पुराण. तर भगवद्गीतेमध्ये हे सत्तव, राजस आणि तामस या 3 गुणांचे वर्णन कोणत्या ग्रंथात केले आहेत? हे क्वेश्चन रिपीट व्हायची जास्त शक्यता आहे. कारण प्राचीन हिंदू संस्कृतीवर जे काही क्वेश्चन आपण पाहतो हिंदू संस्कृतीमधले, हे क्वेश्चन येत नाहीत बऱ्याच जणाला. हे ऐकतच नाही, आपण वाचतच नाही. तर हे क्वेश्चन रिपीट व्हायची दाट शक्यता आहेत. पण जेही क्वेश्चन मी घेत आहे, ओके,
भगवद्गीतेवर म्हणा, रामायण म्हणा, महाभारतावर जे काही बरोबरचे तर पहा, त्यावर हेच क्वेश्चन रिपीट व्हायची दाट शक्यता आहे. बाकी मी बऱ्याच पुस्तकात पाहिलं तर हेच आहेत. बाकी एवढं डीपमध्ये कोणाला येत नाही. आणि काही काही क्वेश्चन असे येतात कोणालाच येत नाहीत. तर एक वगळल्या टाईपचा क्वेश्चन असतो तो. असे क्वेश्चन विचारतात म्हणून हा घेतल्या मागचा माझा उद्देश होता, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते? सरदार वल्लभभाई पटेल एकदाच झाले होते 1931ला. त्यावेळेस मूलभूत हक्काचा ठराव पास केला होता. अजून वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात. मूलभूत हक्काचा ठराव कोणत्या अधिवेशनात पास केला होता? मूलभूत हक्काचा ठराव आपण पाहतो 1931च्या कराची अधिवेशनामध्ये केला होता. कुठे झालं होतं अधिवेशन? हे कराची अधिवेशन. त्याचे पहिल्यांदाच तुम्हाला काय दिसतात? सरदार वल्लभभाई पटेल याचे अध्यक्ष दिसतात काँग्रेसचे. ओके. तर 1939चा आपण अध्यक्ष पाहतो. या 1939च्या अध्यक्षामध्ये जे काय आपण म्हणतो त्रिपुरीला झालं होतं. पहिले हरिपुरीला पण सुभाषचंद्र बोसच होते, त्रिपुरीला पण सुभाषचंद्र बोस होते, निवडून आले होते. गांधीजीच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला त्यांनी हरवलं होतं. त्या व्यक्तीचं नाव मला कमेंट करून सांगा. गांधीजीचा तो जवळचा व्यक्ती होता ज्याला सुभाषचंद्र बोसनं याच्यामध्ये हरवलं होतं या निवडणुकीमध्ये. आणि सुभाषचंद्र बोस हे त्रिपुरी 1939च्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. कुठल्या? त्रिपुरी. ओके. सलग दोनदा झाले होते पण नंतर त्यांनी राजीनामा दिला. 1925चं अधिवेशन पहिलंही भारतीय महिला सरोजिनी नायडू दिसते. पहिली जर महिला जर म्हणलं तर ॲनी बेझंट होती. 1917ला आपण अधिवेशन पाहतो त्याच्या. पण पहिली भारतीय महिला म्हणलं सरोजिनी नायडू होती, जे की पहिली राज्यपाल म्हणून आहे भारताची. ओके. सरोजिनी नायडू 1925चं पहा. सरोजिनी नायडू. ओके. आणि 1946. तर अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन घेतलेले आहेत. याच्यामध्ये मूलभूत हक्काचा ठराव याच्यावर बरेच वेळा प्रश्न आलेला आहे. जे काही तुम्हाला अधिवेशन दिसतात. पहिलं जनगण मन कोणत्या अधिवेशनामध्ये गायलं गेलं आहे? 1911ला. पहिले वंदे मातरम गीत कोणत्या अधिवेशनामध्ये गायलं आहे? 1896ला. ओके. जहाल आणि मवाळ यांची फूट कोणत्या अधिवेशनात पडली? 1907ला. त्यानंतर यांचं ऐक्यकरण कधी झालं? जहाल आणि मवाळ आणि हिंदू आणि मुस्लिम 1916चं अधिवेशन लखनौचं. तर हे जे काय महत्त्व आहे 1924चं अधिवेशन एक लक्षात ठेवा. ओके. 1924चं अधिवेशन का लक्षात ठेवायचं सर? कारण 1924चं एकच मेवा अधिवेशन असं आहे, बेळगाव अधिवेशन म्हणतात त्याला, बेळगावचं. ओके. मग काय सर या बेळगावच्या अधिवेशनामध्ये फक्त एकदाच महात्मा गांधी याचे अध्यक्ष झाले होते. म्हणजे सर्व सूत्रधार कोणाकडे होते? गांधीजीकडे होते. पण अध्यक्ष मात्र ते एकदाच झाले, लक्षात ठेवा. तर हे प्रश्न वारंवार विचारले जातात. 30 प्रश्न आहेत. 30 प्रश्नामधून आपण बरेच प्रश्न विश्लेषण करायचा प्रयत्न केला. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला फॉलो केलं नसेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. ओके. आणि आम्हाला कमेंटद्वारे जरूर करा की तुम्हाला जे आम्ही प्रश्न घेत आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत. चला तर धन्यवाद.